लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर गड आला परंतु सिंह गेला या बॅनरनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतले। ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दणदणीत पराभव केलाय। 2,34,000 मतांनी नरेश मस्के विजयी ठरलेत। मुंबईमध्ये ठाकरे गटाला घवघवीत यश मिळालं परंतु ठाण्यातील उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राजन विचारे यांची मोठ्या मताधिक्यानं हार झाल्यानं ठाण्यातील उद्धव ठाकरे यांची शाखा समजली जाणारी चंदनवाडी शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांनी अनोखा असा शाखा प्रमुख तानाजी कदम यांनी बॅनर लावलाय। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र लोकसभा निवडणुकीला ठाण्यात तर सत्ता विरुद्ध निष्ठा असा रंग मिळाल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। तसंच ही निवडणूक अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता। शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील राजन विचारे यांनी ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाला उभारी दिली। एकही आमदार नगरसेवक सोबत नसताना ठाण्यातून त्यांनी शिवसैनिकांच्या मदतीनं लोकसभा निवडणूक लढवली। प्रचार देखील उत्तमरित्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पार पडला। सत्ताविरुद्ध निष्ठा अशी लढत सुरू असताना सर्वत्र राजन विचारे यांचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला जात होता। मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत असताना धनुष्यबाण तळपत गेला आणि मशालीची धग कमी होत गेली। शेवटच्या फेरीअंती नरेश मस्के यांना 7,22,789 मतं मिळाली तर राजन विचारे यांना 5,08,185 मतांचा पल्ला गाठता आला। त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं खासदार म्हणून ठाण्यात ठाकरे गटाची असलेली एकमेव मोठी ताकद आणि अस्तित्व संपुष्टात आलं आहे। असं असलं तरी ठाण्यात शिवसेनेचा झेंडा कायम राहिला असला तरी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर चंदनवाडी शिवसेना शाखा येथे गड आला परंतु सिंह गेला या आशयाचा बॅनर लागला असून तो ठाणेकरांचं लक्ष वेधून घेतोय। लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचा मोठ्या फरकानं पराभव केलाय। नरेश मस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा 2019 मधील लीड कापून 2,17,096 मतांनी विजय खेचून आणलाय। मस्के यांनी या मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्याची आकडेवारीवरून स्पष्ट झाले। मस्के यांना 61,399 मतांची सर्वाधिक ओळा माजुडा येथून आघाडी मिळाली असून सर्वात कमी म्हणजेच 9,007 ऐरोली येथे आघाडी मिळाली। त्यातच मस्के यांना 6 विधानसभा मतदारसंघात 1 लाखांच्या वर मतदान झाले तर दुसरीकडे विचारे यांना एकाही विधानसभेत लाखांचा आकडा गाठता आला नाही। मात्र विचारे यांचा ऐरोली येथे लाखांचा आकडा थोडक्यात हुकल्याचंही दिसतंय। ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के विजयी झाले। मस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांचा 2,17,096 मतांनी विजय मिळवला। या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रात सर्व महायुतीचेच आमदार आहेत। या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या नरेश मस्के यांना आघाडी मिळाली। यामध्ये ठाणे शहर, कोपरी, पाचपाकाडी, ओळा माजुडा, मीरा भाईंदर या 4 मतदारसंघात मस्के यांना मोठी आघाडी मिळाली तर ऐरोली आणि बेलापूर या मतदारसंघात केवळ 10,000 मतांची 798 मतांची आघाडीच मस्के यांना मिळाली। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेनं मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान हाती घेतले। या अभियानात 15 ऑगस्टपर्यंत महापालिका क्षेत्रात 1,00,000 झाडं लावण्यात येणार आहेत। या अभियानाचा प्रारंभ बुधवारी सकाळी पोखरण रस्ता क्रमांक 1 कॅडबरी जंक्शन येथे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बकुळीचं झाड लावून केलंय। जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं 5 जूनपासून 15 ऑगस्टपर्यंत ठाणे महापालिका हद्दीत 1,00,000 झाडे लावण्याचं मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान हाती घेण्यात आलं आहे। त्याची सुरुवात आज महापालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण, खाजगी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे 5,000 झाडे करण्यात आली। या अभियानात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभाग घ्यावा असं निमित्तानं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। तसंच स्थानिक झाडांना या वृक्षारोपण अभियानात प्राधान्य दिलं जाणार आहे। महापालिका यासाठी विनामूल्य झाडं उपलब्ध करून देणार आहे।
महापालिकेच्या जागांबरोबरच सर्व शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, शासनाचे सर्व विभाग, संरक्षण दल, खाजगी कार्यालये, गृहसंकुलं, स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था यांनी जागा उपलब्ध करून द्यावी. रोपांची मागणीही नोंदवावी. या सगळ्यांच्या सहकार्यानं मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान यशस्वी करू असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केलाय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तसंच वनविभागाकडे वनीकरणासाठी जागा उपलब्ध असल्यास त्यांच्या सहकार्यानं महापालिका हे अभियान राबवेल. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बांबूंच्या लागवडीलाही प्राधान्य दिलं जाणार असल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली आहे. या अभियानात एकेका विभागाचं पालकत्व महापालिकेच्या एकेका विभाग प्रमुखाकडे दिलं जाणार आहे. या अभियानाचं संयोजन वृक्ष प्राधिकरण विभागाकडून होणार आहे. मात्र त्यावर देखरेख ठेवणं, ठराविक काळानं झाडांच्या संगोपनाचा आढावा घेणं ही कामं विभाग प्रमुख करतील. त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनी गौरवण्यात येईल असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. पोखरण रस्ता क्रमांक 1 येथे रस्त्याच्या दुतर्फा पारंपरिक पद्धतीनं वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यासाठी या अभियानात बकुळाची झाडं लावण्यात आली. वृक्ष अधीक्षक केदार पाटील यांनी यावेळी रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येत असलेले वृक्षारोपण, त्यासाठी निवडण्यात आलेली झाडं यांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. झाडांविषयी विशेष आस्था असलेले महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते कॅडबरी कंपनी लगतच्या फुटपाथच्या कडेनं वृक्षारोपण करण्यात आलं. त्यांच्यासह अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त तुषार पवार, अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आदींनीही या वृक्षारोपणात सहभाग घेतला. त्याचबरोबर नागलाबंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीनं झाडं लावण्यात आली. कमी जागेत कमी कालावधीत जंगल तयार करण्याची मियावाकी वृक्षारोपण पद्धत असून जैवविविधता संवर्धनासाठी ही उपयुक्त पद्धत आहे. या वृक्षारोपणात पळस, बेल, नीम, कांचन, सीता अशोक, जांभूळ, पारिजातक, शिसम, कोकम, शिवण, करंज, अडुळसा, तगर, लिंबू, कामिनी आणि बकुळ आदी देशी वृक्षांचाही समावेश आहे. उपायुक्त सचिन पवार आणि वृक्ष अधीक्षक केदार पाटील यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची 8 जून रोजी शपथ घेतील. त्यांच्यासह मंत्र्यांचा देखील शपथविधी त्याच दिवशी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रिपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 जून रोजी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी दिल्लीमध्ये पार पडणार आहे.
7 आणि 8 जूनला अजित पवार दिल्लीत NDAच्या बैठकीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आज दिल्लीमध्ये NDAची सत्ता स्थापनेसाठीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनीही हजेरी लावली. लोकसभा निवडणुकीत NDAनं 292 जागा जिंकून बहुमताचा आकडा ओलांडलाय. त्यामुळे ते लगेचच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी 8 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारलाय. नरेंद्र मोदी सध्या काळजीवाहू पंतप्रधान आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत बुधवारी NDAची बैठक पार पडली. या बैठकीत NDAच्या सर्व पक्षांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांना पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केले. आता 7 जून रोजी NDAच्या खासदारांच्या बैठकीनंतर सर्व मित्रपक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली आहे. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असं प्रतिपादन आयुक्त राव यांनी या भेटीनंतर केलं आहे. सरासरी 1200च्या घरात असलेली बाह्य रुग्णसंख्या सध्या 2200च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढलाय. हा जास्तीचा खर्च महापालिका तात्काळ उपलब्ध करून देणार आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील कायम पदांच्या भरतीसाठीही जलद कार्यवाही करण्यात येत असून लवकरच ही पदं भरली जातील, असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, वसतिगृह आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत वैद्यकीय शिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालय तसंच महाविद्यालय यांच्याविषयी सविस्तर सादरीकरण केलं. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, GG गोदेपुरे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, डीन डॉ. राकेश बारोड, डॉ. स्वप्नाली कदम आदीही उपस्थित होते. रुग्णालयाच्या मजबूतीकरणासाठी राज्य सरकारनं 60 कोटी रुपये मंजूर केले. त्यासोबत नवीन विद्युत व्यवस्था, ट्रान्सफॉर्मर आदी सुधारणांसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरासाठी आणखी निधीची गरज भासणार आहे. त्या नेमक्या गरजा, त्याचा खर्च याचा संपूर्ण आढावा घेऊन वाढीव खर्चाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश यावेळी आयुक्त राव यांनी दिले आहेत. वाढीव औषध साठा, अपघात विभागाची क्षमता वृद्धी, अतिदक्षता विभागातील खाटांची वाढ आणि डॉक्टरांची उपलब्धता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठीही निधीची कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असंही आयुक्त राव यांनी सांगितलं. तसंच पार्किंग प्लाझामधील उपलब्ध वैद्यकीय सामुग्रीचा जास्तीत जास्त वापर रुग्णालयात करावा, त्यासाठी डीन आणि अधीक्षक यांनी पार्किंग प्लाझामधील सामुग्रीची तात्काळ पाहणी करावी, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले. रुग्णालयावर असलेला अतिरिक्त भार लक्षात घेता डॉक्टर करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल आयुक्त राव यांनी कौतुक केलं. रुग्णांच्या तसंच विद्यार्थ्यांच्या माहितीचं संगणकीकरण करून ती व्यवस्था अद्ययावत करण्याबाबतही आयुक्त राव यांनी सूचना दिल्या. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या निवासी डॉक्टरांचंही आयुक्त राव यांनी कौतुक केलं. उत्तमोत्तम विद्यार्थी या महाविद्यालयात आले तर त्याचा फायदा रुग्णसेवेलाही होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आपल्याला अभिमान असल्याचंही राव यांनी सांगितलं.